तर नमस्कार मंडळी. घरात बसून बसून मी अगदी बोर झाली होती. मग मी सांगितलं चल गोट्या फिरूया जरा. मस्त वारा, गार वारा चालू होतं, जरा बारीक बारीक थेंबा चालू होत्या पाण्याच्या. तर बघितलं मंडळी, खूप पाणी भरलं आहे नदीचं. अरे बापरे, खूप. तिथं गेटच बंद केलं होतं, अजिबात जाऊ देत नव्हते आत. पोलिस पण थांबले होते, बंदोबस्त पण फार होतं. आम्ही काही गेलो नाही आत, लांबनच बघितलं. मग बघितलं चांगलं, खूप पाणी भरलेलं आहे. मग ह्यांना सांगितलं चला पुढं जरा. आपण मागच्या वर्षी 2-3 वर्ष झाले तवा बघितलेलं आम्ही पाणी, पूर आलेलं तवा नदीला. चला तिथलं पण दाखवते. बघा किती पाणी भरलं आहे. तिथं पोलिस पण थांबले ते. आणि बायका तर तुम्हाला अक्षर काय सांगायचं, ओटीचं सामान घेऊन थांबलेलं देवीचं दर्शनासाठी. खूप बायकाकडं ओटीचं सामान होतं. भरपूर बायका तिथं थांबले होते, मुली आलेल्या लांब लांबनं बघायला. मग बघितलं तिथं पुजारी होते एक, तरी पण पोलिसाचं काय ऐकत नव्हते माणसं, तरी पण जातच होते माणसं. पोलिस फार इमानदारीनं त्यांच्या नोकरी करत होत्या. मग ह्यांनी घेतल्या कॉलेजकडनं आत टर्नला रस्त्याला. ह्यांना सगळे रस्ते माहीत आहेत बघा. पाक आम्ही तिथं गेलो, त्या एरियाचं मला काय नाव माहीत नाही बघा. कॉलेजच्या इथनं गेलेलो आम्ही फक्त कॅनलपासनं. आणि बघितलं, आई शपथ, नदीचं पाणी असा जे वाढलेलं होतं ना, काय तुम्हाला सांगायचं होतं. मला तर पाक पाण्याला बघून भीती वाटत होती बघा. सगळं पाणी बघितलं, इतकं फास्ट पाणी होतं काय तुम्हाला सांग. इथं 2 नद्यांचा संगम झालेला आहे. बघितलं, खूप छान दिसत होता, नजारा पण छान होता आणि एक भीती पण वाटत होती आतनं. मग बघितलं, ह्यांनी म्हणायला लागले चल पुढं जाऊया, पुढं बघूया. मी म्हणलं चल रे बाबा, इथनं लवकर, भूत लागायची इथं. तरी पण लेडीज वगैरे तिथं बघत होते सगळे. आम्ही पण बघितलं. पाक आम्ही हळूहळू जवळ जात होतो आणि नदीचं पाणी थोडं थोडं वाढत होतं. बघितलं, आम्ही फार जवळ जाऊन बघितलं पाणी. बाय. तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईबर करा. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग्समध्ये.